नमस्कार सर्वांना. नमस्कार आज सर. नमस्कार, नमस्कार. येस सर, येस सर. मुलांमध्ये वाचन संस्कार रुजवण्याची गोष्ट असं एक टायटल आहे, सबटायटल कार्यक्रमाचं. खरं तर आज हा माझा कार्यक्रम नाहीये. हा मी आणि माझ्या मुलांनी आणि पुस्तकाच्या संदर्भात जगलेला एक प्रवास आहे आणि जगलेल्या वाचन प्रवासाची ही एक गोष्ट आहे. सरांनी शाळेसंदर्भात बोलले. शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात, वाचनाच्या संदर्भात बोलले. मला इथं प्रकर्षानं सांगायचं आहे, की शाळा तर आहेच. यासोबत आपण कुटुंबामध्ये आपली जी मुलं आहेत छोटी, आपल्या आजूबाजूला समाजामधली सुद्धा मुलं आहेत. ते मुलं पुस्तकाकडे कशी वळतील, त्यांची हातं पुस्तकांकडे कशी जातील, या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. 29वा हा पुष्प विणताना मला फार आनंद होत आहे. अतिशय समृद्ध अशा या उपक्रमामध्ये आज बोलताना मनापासून आनंद होत आहे. आणि हे जे काही मी बोलत आहे, हे बोलण्याचं सुद्धा सगळं श्रेय मी माझ्या विद्यार्थ्यांना, पुस्तकांना, माझ्या आयुष्यात आलेल्या लेखकांना देतो. ज्यांच्यामुळं मी इथं बोलू शकत आहे तुमच्यासोबत. प्रथमतः मला एक प्रसंग सांगायचा आहे. मग ते प्रसंग गुंफत-गुंफत आपण शेवटाकडे जाऊया. प्रसंग असा होता, की 2006 साली मी दौडीपार या गावामध्ये पहिल्यांदा शिक्षक म्हणून रुजू झालो आणि रुजू झाल्यानंतर एक 4 महिने गेल्याच्या नंतर एक पुस्तक आयुष्यामध्ये आलं. चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून. डॉक्टर साळुंखे सरांचं. आणि त्यात 19च असे लेख होते. त्यातले पूर्ण पुस्तक वाचत गेलो आणि वाचत गेल्यानंतर एका ठिकाणी थांबलो आणि त्यामधला एक लेख होता तात्यांचा, की तात्या कन्याकुमारीला जातात. ते साधारण 49व्या वर्षी आणि तिथं गेल्यानंतर तिथलं ते निसर्ग सौंदर्य आणि तिथलं ते सगळं वैभव पाहता अधोरेखित करतात, की मी माझ्या आयुष्यामध्ये जर संसारामध्ये 4 भांडी कमी घेतली असते, कमी कपडे कमी घेतले असते आणि 19व्या वर्षी जर मी इथं आलो असतो, तर किती छान झालं असतं. माझ्यातल्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक आणखी वेगळा फरक जाणवला असता. हा एक धागा मी माझ्या आयुष्याशी जोडला आणि मी प्रमाण लावलं आणि इतकं वाईट वाटलं आणि इतका पश्चाताप झाला, की अरे बापरे! पुस्तकं इतकी छान असतात. हे मला वयाच्या 24व्या-25व्या वर्षी समजतंय. मला थोडासा वाईट पण वाटलं माझ्या वडिलांनी का सांगितलं नसावं, माझ्या गुरुजींनी का सांगितलं नसावं, की पुस्तकातून एवढं छान असं माहिती मिळते. आणि मग तिथून माझ्या लक्षात आलं, की ठीक आहे, आपल्याला वयाच्या 25व्या वर्षी कळालं. ते मी कुठून चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून या पुस्तकातून कळालं, की पुस्तकात इतकं छान असतं. आणि त्यावेळेसपासून सुरुवात झाला आमचा वाचनाचा आनंद सोहळा. ठरवून टाकलं, की मी माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या मुलांना, माझ्यासोबतच्या मित्रांना वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये आता भिजवत जायचं. त्या पुस्तकापासून वाचनाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना वाचनाच्या प्रवासाकडे वळवताना किशोर नावाचं एक मासिक आयुष्यात ते त्यावेळेस आलं. शाळेमध्ये यायचं, गट्टीच्या गट्टी यायची आणि किशोर पुस्तकामधलं प्रवीण दवणे यांचा विश्वासाचा परिस्पर्श नावाची कथा वाचली. मुलांना इतकी आवडली आणि त्या कथेच्या शेवटी प्रवीण दवणेंनी आवाहन केलं होतं, "जर तुम्हाला ही कथा वाचली असेल, तर तुम्ही सुद्धा या लेखकांना वगैरे पत्र लिहा. नक्कीच तुम्हाला ते पत्र पाठवतील." आमच्या मुलांनी प्रयोग केला आणि त्याला कथा आवडली म्हणून पत्र पाठवलं. प्रवीण दवणे सरांनी लगेच 15 दिवसानंतर त्यांचं स्वतःच्या हस्तलिखितातलं पत्र आलं आणि ते पत्र पाहून आमच्या मुलांना इतका आनंद झाला आणि मग तिथून सातत्यानं मुलांना पुस्तक वाचून दाखवणे, कथा वाचून दाखवणे, कविता वाचून दाखवणे सुरुवात झाली आणि पत्रांचा प्रवास सुरू झाला. अशातच इंद्रजित भालेराव सरांची कविता वाचली. त्यांचंही वाचनाच्या संदर्भातलं जे काही गोष्टी होत्या त्या वाचल्या. पत्र व्यवहार सुरू झाल्यानंतर ही मोठी माणसं खरोखरच आपल्याला पाठवतात का पत्र? याचाही प्रयोग केला. तर यांनी सगळ्यांनी भरभरून अशी पत्र पाठवली. झालं असं, वाचनाचा आनंद सोहळा सुरू झाला. मुलांना कथा, कविता आवडू लागल्या आणि मग त्याचा प्रवास सुरू झाला.
आता अतिशय दुर्गम भाग होता गोंदियासारखा. मग तिथं वाचनासाठीचं साहित्य, वर्तमानपत्र या सगळ्या गोष्टीचा तुटवडा आणि मग त्यातून मार्ग काढत-काढत हा प्रवास सुरू झालेला. यामध्ये किशोरचं फार मोठं योगदान आहे, किशोर मासिकाचं. आम्ही त्यावेळेसचे सगळे अंक वाचून आणि संग्रही ठेवले शाळेमध्ये. आणि मग दररोज काही ना काही आपल्या गाडी गाडीला पिशवी डब्याची जेवणाच्या सोबत दुसरी एक पिशवी आता पण असते. 21 वर्ष झालं माझ्या गाडीला ती पिशवी असतेच. त्यामध्ये दररोज काहीतरी मुलांसाठी खाऊ म्हणजेच मनाचा, बुद्धीचा खाऊ घेऊन जात असतो. मुलं रोज त्या पिशवीमध्ये डुंकून पाहतात. कुतूहलाचा तिसरा डोळा त्यांचा उघडतो. आज काय नवीन आणलंय सरांनी? आज काय नवीन आहे आमच्यासाठी? आणि हा जो प्रवास आहे ना, इतका छान 21 वर्ष झालं वाचनाचा आनंद सोहळा आजतागायत चालू आहे. मग याचं स्वरूप असं आहे, तुम्हा सगळ्यांना लक्षात येईल. कुटुंबातल्या जे काही मुलं आहेत, पालकं आहेत, ते ऐकत आहेत, त्यांनाही हा काही प्रयोग करता येऊ शकतो. माझ्यासारखे शिक्षक आहेत, माझे सगळे मित्र, त्यांनाही हा प्रयोग करू शकता येतो. जेवणाच्या मधल्या सुट्टीमध्ये जेवण झाल्याबरोबर आम्ही एका हॉलमध्ये बसतो. जिथं ज्यांना मुलांना आवडतं ऐकायला, वाचायला, ते त्या हॉलमध्ये येतात आणि जेवणाच्या मधल्या सुट्टीमध्ये 45 मिनिटं जो काही भाग असतो तिथं आम्ही हा वाचनाचा आनंद सोहळा भरवतो. तर त्यामध्ये वेगवेगळी पुस्तकं, कधी अ, क्रमशः पुस्तकं मी वाचून दाखवतो. त्याच्यावर चर्चा घडवून आणतो आणि यातून मुलांच्या मनाला धुमारी फोडत जातात आणि त्यामधून ते महत्त्वाच्या गोष्टी घडत जातात. आणि बघा या माध्यमातून त्या काळापासून ते आत्तापर्यंत म्हणजे ज्या जी काही मासिकं आहेत त्यांची मी इथं नाम उल्लेख करू इच्छितो. किशोर आहे, वयम आहे, लर्न मोअर आहे, मुलांचे मासिक आहे, छात्र प्रबोधन आहे, झंप्या आहे, चंपक आहे, खेळगडी आहे. हे सगळे मासिकं मी वैयक्तिक लावले, वर्गणी झालो आणि मुलांनी या माध्यमातून मला स्वतः सांगण्यास खूप आनंद होत आहे इथं, की मी नेहमी असं म्हणत असतो, की मुलांनीच मला श्रीमंत केलं. मग मुलांनी श्रीमंत केलं याचा अर्थ असा, की गोंदियामध्ये पुस्तकांचा तुटवडा असल्यामुळे म्हणजे वाचनाची पुस्तकं सहजासहजी मिळत नसल्यामुळे मला गोंदियाच्या शारदा वाचनालयाचा सभासद मुलांनीच बनवलं. मला तिथं हं. सभासद व्हावं लागलं. त्या वाचनालयातली पुस्तकं घेऊन जाऊ लागलो. म्हणजे हे जाणीवपूर्वक काही गोष्टी हे संस्कार करताना दिल्या गेल्या पाहिजेत यासाठी मी तिथली पुस्तकं घेऊन जाऊ लागलो. लोकसत्ता, लोकमत, सकाळ अ, हे वर्तमानपत्र लावली. त्याचाही वर्गणीदार झालो. आणि हे एवढंच कमी नव्हतं, तर दर महिन्याला आता माझ्या खिशातून आपसूकपणे पैसे निघू लागले ग्रंथ खरेदीसाठी. आणि तेव्हापासून ग्रंथ खरेदी करण्याचा जो काही छंद लागला, तर त्या माध्यमातून आज मला सांगायला आनंद वाटतो, की 3,500 पुस्तकं म्हणजे 3,500 ग्रंथ मला माझ्या घरामध्ये अ, निवासस्थानी आहेत आणि त्यांच्यासोबत राहायला मला फार आनंद वाटतो. महागडी अशी काही कुठली टीव्ही वगैरे माझ्या घरात नाहीये. पण हॉलमध्ये प्रचंड अशी ग्रंथांची ही शिदोरी सोबत असल्यामुळं मला मुलांनी श्रीमंत केलं हे मला सांगायचं आहे. आता माझी प्रेरणा मुलंच आहे. कारण मी जेव्हा एखादं पुस्तक वाचून दाखवतो, त्यावेळेस त्या पुस्तकामधली एखादा जे काही प्रसंग असेल, एखादा नायक असेल, एखादा आतमधला आजोबा असेल, तो मुलांना कसा स्पर्श करतो आणि ते ऐकताना आपल्याला जो आनंद मिळतो तो काही वेगळा असतो. एक छोटीशी कृती फार मोठं योगदान घडवून आणते. म्हणून मला ह्याचं श्रेय त्यांनाच द्यायचं आहे. आणि हा एक प्रवास सुरू झाला. मला मुलांनी श्रीमंत केलं हे मी मोठ्या मनानं सांगत आहे आणि सोबतच सांगायचं मला इथं आवर्जून सांगायचं आहे, की मी शिक्षक आहे. मी गुरुजी आहे त्यांचा आणि खेड्यापाड्यांमध्ये गुरुजी हाच मुलांचा सगळ्यात मोठा सोर्स आहे. जर गुरुजी अनुभव समृद्ध असेल आणि तरच तो देईल. एक वाक्य मी नेहमी म्हणत असतो, की गायीची कास ही वासरापेक्षा उंचच असते. निसर्गातलं हे निसर्गाकडे जर पाहिलं तर हे त्यासाठीच आहे. गायीची कास उंचच असते वासरापेक्षा. का? तर आपण विचार करूया त्या संदर्भात. म्हणून गुरुजी जर पौष्टिक वाचन करेल, आई जर पौष्टिक खाईल, तर बाळाला पौष्टिक दूध देईल ना. तसं गुरुजी स्वतः चांगलं समृद्ध वाचन करेल, अनेक ग्रंथ वाचेल, अनेक संदर्भ ग्रंथ आपल्या सोबतीला ठेवेल, तरच मुलांना चांगल्या पद्धतीचं आपण
वाचनाकडे वळूया, चांगलं व्यक्तिमत्व विकास घडवू शकतो. हे सगळं हे ग्रंथांमधून लक्षात आलं आणि मी समृद्ध होत गेलो. आणि हे सगळं वाचताना मला प्रामुख्यानं लाख मोलाची विद्यापीठं या ठिकाणी मिळाली. त्यामधले काही नामोल्लेख मी इथं करू इच्छितो. डॉक्टर आह. साळुंखे उर्फ तात्या अ, यांनी आमच्या मुलांसोबत आजही त्यांचा संवाद आहे. तात्यांचं पुस्तक वाचून दाखवल्यानंतर तात्यांशी संवादात असतात मुलं. कालच कल्याणी ईश्वरी यांनी त्यांचं 100 कोटी मेंदू 200 कोटी हात हे पुस्तक वाचलं आणि संवाद झाला. त्यावेळेस भरभरून बोलल्या. प्रवीण दवणे सर आहेत, ते सुद्धा सातत्याने मुलांशी जुळून आहेत. इंद्रजित भालेराव आहेत. बोराडे, स्वर्गीय बोराडे सरांनी तर प्रचंड आमच्या मुलांसाठी ग्रंथ पाठवले. हे आता मी एक फक्त हा अगोदर मी केलेला प्रवास सांगतोय. नंतर आपण त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बोलणार आहोत, की आपण काय करायला हवं. अश्लेषा महाजन असतील, शुभदा चौकर आहेत, सतीश काळशेकर वाचनामधील वाचकांचा बाप माणूस म्हणायला हरकत नाही सतीश काळशेकर दादा. काळशेकर दादांची माझी भेट कशी झाली सांगतो तुम्हाला, की महाअनुभव लेखक अ, अ, मासिक आहे आणि त्या मासिकामध्ये जोगळेकरांनी अ, माझ्याविषयी लेख लिहिला आणि तिथून मग सतीश काळशेकर दादांची माझी ओळख झाली. दर महिन्याला एक तरी कॉल करून ते मुलांशी बोलायचे, पुस्तकं वाचलेल्या याच्यावर चर्चा करायची आणि त्यांच्याशी बोलून मुलांना फार छान वाटायचं. एवढा मोठा माणूस, प्रचंड वाचक. त्यांचं वाचणाऱ्याची रोजनिशी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. अ, या विचारपीठावर मी तुम्हाला सांगू इच्छितो, की नक्कीच हे पुस्तक एकदा तरी वाचा, संग्रही ठेवा. त्यात अनेक पुस्तकांचे संदर्भ आहेत, जे आपल्याला वाचन समृद्ध करतात. खरं तर ते पुस्तक वाचण्यापूर्वी मला असं वाटत होतं, की मी काहीही वाचलं. म्हणजे वाचनाचं भरपूर वाचत गेलो, पण ते पुस्तक वाचल्यानंतर एक वाचनाला शिस्त लागली. वाचनाच्या रोजनिशीमधून. अनेक ग्रंथ मिळाले, नवीन ग्रंथ खरेदी करू लागलो. ही गोष्ट तिथली आहे. दासू वैद्य असतील, त्यानंतर बबन शिंदे आहेत, देवा झिंजाड यांच्याशी मुलांनी संवाद साधला. मनोज बोरगावकर सर आहेत, शरद तांदळे असतील, यांचं रावण वाचलं आम्ही मागच्या महिन्यात. राजन खान आहे, मारुती चित्तमपल्ली सरांना सोलापूरला जेव्हा मी भेटलो, त्यावेळेस त्यांनी अतिशय भरभरून कौतुक केलं. गुरुजी तुम्हाला आवडलं हे पुस्तक मी जेव्हा भेट दिलं त्यांना, त्यांनी ते चाळलं. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं आणि गुरुजी या शब्दांवर त्यांनी भरभरून बोलले. ती माझी खूप चांगली भेट झाली होती त्यावेळेसची. आणि या प्रवासामध्येच जेव्हा तुम्ही एखादं काम करत असतात, द अल्केमिस्टमध्ये वाक्य आहे किंवा जर तुम्ही एखादी गोष्ट मनापासून करत असाल, म्हणजे पुरी कायनात आपके कदम छू लेती है. तर एखाद्या गोष्टीला तुम्ही ती पाहून घेतल्यानंतर माणसं कशी मदतीला येतात त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे. ह्या वाचनाचा प्रवास सुरू असताना पुस्तकांचं झाड म्हणजे पुस्तक देणारं झाड आम्हाला भेटलं. या ठिकाणी आनंदानं सांगावसं वाटतं, की मी ज्या पद्धतीने ही पुस्तकं वाचनाचा प्रवास सुरू केला, त्यामध्ये गजानन थत्ते नावाचे विलेपार्ले येथील एक 78 वर्षीय गृहस्थ आहेत आणि ते आम्हाला 2016 पासून सातत्याने इंग्रजी वाचनाची अमूल्य पुस्तकं पाठवतात, इंग्रजी माध्यमाची. आणि त्या त्या माध्यमातून तोही एक विद्यार्थ्यांचा अंग अ, भरून आलं एक व्यक्तिमत्वामधला, की इंग्रजी सुद्धा वाचन केलं पाहिजे. आणि जणू काही पुस्तकांचा झराच आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळाला असं मला या ठिकाणी सांगावसं वाटतं. आता माझ्या लेखन परिचयामध्ये तर सांगितलंच आहे, की मी वेगवेगळ्या मासिकामधून, वर्तमानपत्रामधून तर लिहिलंच. कारण मुलांनीच मला लिहितं केलं. वाचनातून मुलांकडे गेलो, मुलांनीच मला श्रीमंत केलं, मुलांनीच मला लिहितं केलं आणि यामधून एक 6 ग्रंथांची निर्मिती आपसूकपणे होत गेली आणि आता बंद उंजळीतला आनंद हे पुस्तक लिहिण्याचं काम सुरू आहे. ते लवकरच आपल्याही हाती येईल. अनुभवांचं दप्तर नावाचं एक पुस्तक आहे. ते सुद्धा वेगवेगळे अनुभव शिक्षणातले, विद्यार्थ्यांचे, वाचनातले अनेक माणसं कशी भेटत गेली या वाचनातून अ, हेही मला या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये मी मांडत आहे आणि मला घडवणारे विद्यार्थी आणि शिक्षणातील प्रयोग हे एक पुस्तक नक्कीच येणार आहे पुढच्या काळामध्ये. इथं कृतिशील मुलांना कसं घडवता येईल याचं उदाहरण सांगतो, की केवळ मुलांच्या हाती पुस्तक देऊन चालणार नाही आपल्याला. मुलांच्या हाती पुस्तक देऊन नाही चालणार. त्यांना त्या पुस्तकात नेमकं काय वाचलं, त्यांच्यावर काही कामं द्यावी लागतील. तर ते तशी कामं आम्ही एक उच्च कोटीचा
म्हणजे पुस्तक वाचनाच्या संदर्भातला एक उपक्रम आम्ही शाळेमध्ये गेल्या 5 वर्षापासून घेत आहोत. आनंदाचं झाड उत्कृष्ट बाल साहित्य ग्रंथ पुरस्कार निवडतो आम्ही. याचं स्वरूप असं असतं, की जून-जुलैमध्ये आम्ही आव्हान करतो. म्हणजे आम्ही म्हणण्यापेक्षा आमच्या शाळेतलं मुलंच करतात. आणि गेल्या 5 वर्षापासून सातत्यानं हा उपक्रम आम्ही घेतो. आत्तापर्यंत जवळपास 35 ग्रंथांना आनंदाचं झाड उत्कृष्ट ग्रंथ साहित्य कृतज्ञता पुरस्कार दिला आहे. आणि हे सगळे पुस्तकं म्हणजे मुलं स्वतः आव्हान करतात, ग्रंथ मागवतात, आलेले ग्रंथाच्या नोंदी करतात आणि नोंदी करून मग त्याचे एक वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी करून एक 4 महिने ते पुस्तकं वाचतात. त्यातून 7 ग्रंथ निवडतात. निवडलेल्या ग्रंथांच्या लेखकांना कळवतात, त्यांना आमंत्रित करतात तांड्यावर. आणि हे मी फक्त बोलतोय असल्यातलं नाही. हा ओरिजिनल आम्ही गेल्या 5 वर्षात राबवलेला हा उपक्रम आहे. तर संध्याकाळच्या वेळी विद्यार्थी त्या लेखकांना बोलवतात, त्यांचा सन्मान करतात, त्यांना पुरस्कार देतात. हे सगळं मुलं हाताळतात. मला इथं सांगायचं आहे, की वाचनाची ताकद कशी आहे? वाचन कशा पद्धतीनं मुलांमध्ये रुजतं? वाचनाची बीजं कशी रुजल्यानंतर कशा पद्धतीने इथपर्यंतचं मोठं काम उभं राहतं? याचं उदाहरण म्हणजे हे पुरस्कार आहेत. ही एवढंच नाही, याची उपलब्धी काय आहे? हे वाचनाच्या वेगवेगळ्या ज्या काही प्रक्रिया राबवल्या, या माध्यमातून काय उपलब्ध आमच्या हाताशी काय लागलं? हे सुद्धा इथं सांगणं गरजेचं आहे. तर आमच्या हाती हे लागलं, की मुलं स्वतः हे काम करू लागले. सोबतच राजमाता जिजाऊ फाउंडेशन बीड असेल आणि आवर्जून सांगू इच्छितो, की अक्षर आनंद केंद्र परभणी विनोद शेंडगे हे सुद्धा गेल्या 5-7 वर्षापासून वाचनाच्या संदर्भात मोठं काम करतायत. तर तिथं त्यांच्या त्या संस्थेतर्फे गेल्या 5-6 वर्षापासून सातत्याने आमच्या शाळेतील विद्यार्थी अ, उत्कृष्ट वाचक पुरस्काराने सन्मानित होत आहेत. एवढंच नाही, तर मागील 2 वर्षापूर्वी आमच्याच तांड्यावरील आमच्याच शाळेची उत्कृष्ट वाचक विद्यार्थिनी कल्याणी अडे ही बालसाहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली. त्यावेळेस वाचनाची ही आमची जी काही उपक्रम आहे, हा आम्हाला सार्थकी लाभल्याचा झाला. कारण त्याच मंचावर इंद्रजित भालेराव सर, त्यातले जिल्ह्याचे मोठे आय-ए-एस अधिकारी ऑफिसर्स होते. त्यांच्यासोबत आणि संमेलनाचं अध्यक्षपद आमच्या कल्याणीला मिळालं. ही फक्त केवळ आणि केवळ कल्याणीनं वाचलेल्या पुस्तकांमुळं तिला मिळालं. तिच्या वाचनामुळं तिची निवड झाली आणि अ, उत्कृष्ट असं तिनं संमेलनाध्यक्षाचं पद तिनं स्वीकारलं आणि त्याला न्याय दिला. आज कल्याणी तालुक्याच्या ठिकाणी चांगल्या एका शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. तर ही एक एका कामाची ही अशा पद्धतीची जी काही जोडणी आहे, ती अशी जोडत गेली आणि आजपर्यंत शेकडो पुस्तकं विद्यार्थ्यांनी वाचन केलेली आहेत. आणि मुलं आता जेव्हा कधी-कधी असं वाटतं, की गुरुजी आता पुस्तकांशिवाय करमत नाही, असं म्हणतात आणि त्यावेळेस मला असं भरून येतं, की आपण खऱ्या अर्थानं मुलांमध्ये पुस्तकाची गोडी निर्माण केली आहे. आणि आता इथून पुढं मी तुम्हाला सांगतो, की हा प्रवास होता. म्हणजे आधी केली आणि नंतर सांगितले. हा या नियाने इथून पुढचा भाग मी आता आपल्या संदर्भात आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बोलत आहोत, की आपण काय करायला हवं? म्हणजे केवळ पुस्तकं मुलांच्या हाती देऊन भागणार नाही, असं मी तुम्हाला सांगितलं. एक प्रयोग सांगतो मी, मी माझ्या मुलांवर केलेला. म्हणजे शाळेतल्या मुलांचा आता थोडं थांबूया. आता आपल्या घरातल्या मुलांकडे येऊया. आपल्या सोबतच्या मित्रांच्या मुलांसोबत येऊया. आपण बाजारामध्ये जातो, वेगवेगळ्या चैनीच्या वस्तू घेतो, महागड्या वस्तू आपल्या घरामध्ये आणतो शोकेस म्हणून. कधी आपण असा विचार करतो का, की स्वतःहून मोठ्या पुस्तकाच्या दुकानी गेलो आहोत आणि पिशवी भरून पुस्तकं आणली आहेत. ते आपण छान कुठेतरी मुलांच्या दृष्टीत दिसतील असे ठेवले आहेत. म्हणजे हे जाणीवपूर्वक करायच्या गोष्टी आहेत. संस्कार केवळ बोलून नाहीत होत, ते कृतीतही आणावे लागतात. अनेकदा अनेक पैसे आपले व्यर्थ जातात. तशाच पद्धतीनं आपण अनेक पुस्तकं आणि मुलांना पर्याय हवे असतात. मोबाईल मुलं हाताळतायत, टीव्हीच पाहतायत ही कारणं झाली. पण त्याला पर्याय हवाय ना. जर माझ्या घरात मला मोबाईल वापरू द्यायचा नाही मुलांना, तर त्याच्या हाताला पुस्तकं लागली पाहिजेत. टीव्ही पाहू द्यायची नाही, तर त्याच्या हाताला सहज येतील अशा ठिकाणी पुस्तकं असावीत. सुरुवातीला पुस्तकं तो नुसते पाहीलच. असे हाताळून पाहेल, चित्रच पाहेल. पण तो त्याच्याकडे त्याचे हात जातील. म्हणून आपण ज्या काही वस्तू घरात आणतो त्यासोबत जाताना, बाहेरून येताना 1-2 पुस्तकं सातत्यानं जर घरात आणली आणि अशी मांडून ठेवली, तर ते जाता येता त्या पुस्तकाला त्याचे हात जातील. यातला एक महत्त्वाचा उपक्रम मला सांगायचा आहे, की मी मुलांना
आपण बँकेचं पासबुक असतं. बँकेच्या पासबुकमध्ये एंट्री असते, की किती पैसे काढले, किती पैसे जमा झाले. एक बचत बँक सारखं. तसं पुस्तक पासबुक नावाचा उपक्रम आहे. मी माझ्या दोन्ही मुलांना सांगितलं, की बाबा जर तुम्ही रोज 10 पानं वाचल्यानंतर काय वाचलं याची नोंद करून जर तुम्ही एकूण वाचलेली पानांची संख्या लिहिली, समजा 10 पानं वाचले, तर त्याची संख्या लिहायची. महिन्याकाठी किती पानं वाचून झाले, तेवढे रुपये म्हणजे एक एक पान ₹1 तेवढे रुपये तुला तुझ्या अकाउंटला जमा होतील. हे मी पैसे आत्ताच तुला नाही देणार. ज्यावेळेस तुझी 10वी पूर्ण होईल किंवा 12वी पूर्ण होईल, त्यावेळेस ही राशी तुला मी देईन. तर दररोज वाचलेल्या पुस्तकांची नोंद करत जाऊ लागले मुलं. त्या निमित्तानं पुस्तक वाचू लागली. वाचनासाठी पानांची संख्या वाढू लागली. आता मी वाचक असल्यामुळं मला माहिती आहे त्यानं काय वाचलंय, खरोखरच वाचलंय का? हे सुरुवातीला मी जाणून घेतलं आणि हा पुस्तक पासबुक नावाचा उपक्रम मला ते घरी वापरता आला आणि मुलांमध्ये ते पुस्तक वाचनाची एक डायरी तयार करण्यात आली. वाचलेल्या पुस्तकांच्या नोंदी ते करू लागलं आणि एकूण 5 म्हणजे त्याला मजा येऊ लागली ना मुलांना आणि हे तुम्ही सुद्धा करू शकता घरी, की पुस्तक पासबुक आजपासून सुरू करा. आपल्या मुलाला सांगा, की मी पुस्तक पासबुक या उपक्रमाअंतर्गत तुला असं-असं देणार आहे. बघा तुमच्या वाचनाची सुरुवात होते की नाही. मुलांना कुतूहल वाटतं आणि असे नवीन काहीतरी करायचं असल्यानंतर मुलं उत्सुक असतात. त्यांना नवं हवं असतं. तर असं जर केलं, अगोदर छोट्या-छोट्या पुस्तकापासून सुरुवात करा. गोष्टींच्या पुस्तकांपासून करा. चित्रांच्या पुस्तकापासून सुरुवात करा. नक्कीच यश मिळेल. हा एक छान असा करावाचा भाग तुम्हाला सांगितलं आणि वाचन शिकवायचं नसतं. वाचनाची भूक निर्माण करायची असते मुलांना. वाचन करणारे तर सर्वच मुलं आहेत ना. पण वाचलेल्या भागावर त्यांनी बोललं पाहिजे. त्यांना पुस्तकं वाचायला त्यांची भूक निर्माण झाली पाहिजे, यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आता मी वर्गामध्ये काय मुलांना पुस्तकं वाचावीशी वाटावीत यासाठी काय करतात, मी काही प्रयोग केलेले आहेत. जसं की सुरुवातीला मी काय केलं, मुलं सुरुवातीला यायचीच नाहीत वाचायला. मी फक्त टेबलवर आणून पुस्तकं मांडू लागलो. वेगवेगळे चित्रांची पुस्तकं, लहान-मोठे आणि शक्यतो लहान मुलांना मोठी पुस्तकं आवडतात, ज्याच्यावर चित्र असतात आणि ते चित्राचीच पुस्तकं आणून वाचू लागलो आणि मी मी वाचत नव्हतो, फक्त ठेवत होतो. मुलं जायचे, पुस्तकात बघायचे, चित्र बघायचे, मित्रांसोबत गप्पा मारायच्या. मग त्या चित्रातले वाक्य, छोटे-छोटे वाक्य त्यांना वाचू लागले. मग कधी कोणी चर्चाच करायची. मग हे चित्र कशाचं आहे? म्हणजे या मुलांचा कुतूहलाचा तिसरा डोळा उघडला पाहिजे. म्हणजे ही पालकांची, गुरुजींची, परिवाराची एक महत्त्वाची भूमिका आहे, की मुलांचा जो कुतूहलाचा तिसरा डोळा आहे, तो आपण मोबाईल आणि टेलिव्हिजनच्या आतमध्ये बंद करून ठेवलेला आहे. तो जर उघडायचा असेल, तर आपल्याला हे छोटे-छोटे प्रयोग खेळण्यासारखी पुस्तकं घरी आणावी लागतील. इथं आवर्जून सांगायचंय मला, की अमेरिका, इंग्लंड या देशामध्ये पुस्तकं हे खेळणी जशी असते ना, आपण खेळण्या आणतो, तशा पद्धतीची पुस्तकं तयार करतात ते. जाणीवपूर्वक मुलं त्या पुस्तकाच्या वाचनाकडे जायला हवेत म्हणून. आणि पुस्तक हे अभ्यासाचं साधन आहे, पण ते आनंदाचं साधन बनलं पाहिजे, असं मला वाटतं. अभ्यासाची पुस्तकं सुद्धा एकदा मुलगा वाचू लागला, जसं आता मी कल्याणी, ईश्वरी, अ, गोंदिया जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांची सुद्धा इथं नावं सांगू इच्छितो, की साधना असेल, आमची पूर्वी असेल, आरती असेल, या सुद्धा मुलींनी पुस्तकं प्रचंड वाचत गेल्या म्हणून आज त्या चांगल्या पदावर आहेत, चांगल्या ठिकाणी ते काम करतायत. त्यांना अभ्यासाचं पुस्तक हे जड पुस्तक वाटलं नाही. मी माझ्या मोठ्या मुलाची या ठिकाणी गोष्ट सांगू इच्छितो, की जेव्हा हे पुस्तकं त्यानं वाचले, तर त्याला परीक्षेच्या पुस्तकांची अजिबात भीती वाटली नाही. कारण वाचनामुळे एक तर डोळ्यांच्या ज्या काही म्हणजे ओळी आहेत त्या म्हणजे फास्ट आपण 1-2 ठिकाणी वाचले सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अ, यांच्या वाचनाची जी स्पीड होती, गती होती, विवेकानंदांच्या वाचनाची जी गती होती, अ, तर तेवढी तर आपल्याला नाहीये जमणार. पण प्रकर्षाने ते वाचन केल्यानंतर गती वाढत जाते आणि त्याचा आपसूक फायदा आपल्या मुलांना होतो. म्हणून ही जाणीवपूर्वक करावयाची गोष्ट आहे आणि हसत-खेळत करावयाची गोष्ट आहे. आणि वर्गात काय होते बघा हल्ली अनेक ठिकाणी वाचनाचा तास म्हणून एक स्वतंत्र तास ठेवला जातो. केवळ वर्गात वाचनाचा तास ठेवून नाही भागणार आपल्याला. वाचनाचं वातावरण तयार करावं लागेल. घरातही वाचनाचं वातावरण तयार करावं लागेल. मग आता घरात कसं वातावरण असते बघा आता आपण.
दोन्ही बाजू बघूया. आपल्या घरातलं वातावरण आणि वाचनासाठीचं वातावरण. मग वाचनाचं वातावरण तयार करण्यासाठी काय करावं लागेल? पहिल्यांदा आई-वडील या दोघांना पुस्तक घेऊन उघडून किमान बसावं लागेल काही दिवस. मुलांचे हात पुस्तकाकडे जाऊस्तर. तसंच शाळेमध्ये सुद्धा वातावरण पुस्तकं आणून ठेवावे लागतील. पुस्तकाच्या संदर्भातले काही बॅनर्स असतात, ते आणून ठेवावे लागतील. मुलांना त्याचं कुतूहल निर्माण होईल. ते पुस्तक वाचावसं वाटेल. अशा पद्धतीच्या काही गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक कराव्या लागेल. मुलांना दिसतील, हाताला येतील अशा ठिकाणी पुस्तकं असायला हवीत आणि वाचलेलं मुलांनी एकमेकांना सांगितलं पाहिजे. कुटुंबामध्ये सुद्धा चर्चा झाली पाहिजे. बघा देवा झिंजाडांचं पुस्तक अनेक ठिकाणी गेलं. "एक भाकर तीन चुली." तर त्या पुस्तकावर घराघरात चर्चा होऊ लागली. त्यातले कहाणी एकमेकांना सांगू लागले आणि त्या माध्यमातून ते पुस्तक फार लोकांपर्यंत गेलं आणि आवडू लागलं. असं आपण केलं पाहिजे. मुलांमध्ये ते गेलं पाहिजे. मुलांनी एकमेकांसोबत चर्चा केली पाहिजे आणि पुस्तकावर चर्चा घडवून आणली पाहिजे आणि पुस्तक आवडलं, का आवडलं? कशामुळं आवडलं? त्यातला नेमका एखादं कोणता पात्र आवडलं? हे बघा हा प्रयोग करताना मी अनेकदा खूप आता अ, "तू कित्तू पारिसना" नावाचं एक पुस्तक बंगाली पुस्तक आहे. ज्याचं मराठीत असं म्हणता येईल, की "तुला काही काही जमणार नाही तुला" नावाचं पुस्तक होतं. आणि ते पुस्तक आम्ही वाचलं वाचनाच्या तासात. आणि मुलं व्यक्त होऊ लागले. तर व्यक्त होत असताना एक कोमल नावाची मुलगी अशी भन्नाट व्यक्त झाली, की मी तर अवाक झालो, की म्हणजे काही मुलं काय करतात, पुस्तक जगतात. तेवढ्या वेळामध्ये मुलं पुस्तक जगून जातात. मला स्वतःला त्यामध्ये स्वतः मी आहे असं समजतात आणि मग त्याच पद्धतीनं ते प्रेषित होतात. वाचलेल्या पुस्तकावर जेव्हा मुलगा बोलू लागतो, त्यावेळेस लक्षात घ्यायचं, की ती नवीन सृजनशक्ती आहे, सृजनशीलता आहे आणि तो जिवंत अनुभव घेऊन आलेला मुलगा असतो. एका क्षणात ते नदीवर असतं, तर कधी पडक्या भिंतीकडं असतं आणि तिथून काहीतरी नवीन उचलायलेलं असतं. तर हे अनुभव आपण घ्यायला हवेत आणि पुस्तकाकडं हात जाण्याचं वय जे बालवय आहे ना, ते वय आपण वाया नाही घातलं पाहिजे. हे असे अनुभव आपण घ्यायलाच हवेत पालकांनी आणि गुरुजींनी. घरात मुलांना टीव्ही आणि मोबाईलला पर्याय सांगितलं. त्याला पर्याय आहेच. केवळ मुलं मोबाईलच पाहतात म्हणून आपण त्यांना रागावणं किंवा ही कारणं सांगून जमणार नाही. तर जाणीवपूर्वक आपल्याला काही पुस्तकं घरी आणावी लागतील, ते वाचावे लागतील, त्यांच्यासमोर बसावं लागेल आणि ते मुलांना दिसतील अशा ठिकाणी ठेवावे लागतील आणि जाणीवपूर्वक त्यांना वाचा म्हणायची गरज नाही. एकदा वातावरण कुटुंबात झालं, की ते बरोबर बसतातच. त्यानंतर मला पुढचं असं सांगायचं, की मुलं पुस्तकाबद्दल बोलू लागली, की समजावं वाचनाचं बीज हे योग्य रूपात त्यामध्ये रुजत आहे. वा मुलं पुस्तकावर बोलतात, भरभरून बोलतात. आपल्या मित्रांसोबत बोलतात. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत बोलतात, "मला हे पुस्तक फार आवडलं. या पुस्तकामध्ये काय होतं?" याचा अनुभव जर घ्यायचा असेल, तर आनंदाचं झाडे आमच्या म्हणजे Facebookला जाऊन बघा, की मुलं कशी बोलतात. "अरे, एवढी कमाल! यावर्षी आता माझ्याकडे पहिला वर्ग आहे." मी त्यांना आता 2 पुस्तकं वाचून दाखवली. त्यातल्या पहिल्या पुस्तकावर आमची आरोही इतकी सुंदर बोलली, की मला यातलं हे आवडलं आणि तो मुलगा कसा होता आणि आमची सृष्टी काय म्हणाली, मी तर अवाकच झालो, की "सर त्यामध्ये ते मुलं कसे रमतात." रमणे हा शब्द पहिल्या वर्गातल्या मुलाला आला आणि ते रमतात, ते एकमेकांमध्ये खेळतात. मला ते फार भारी वाटलं. म्हणजे एवढ्या लीनतेनं ते जर घेतलं मुलांचे आहे ना, अगदी पहिल्या वर्गापासूनच आपल्या घरामध्ये सुद्धा छोटी-छोटी मुलं असतात. त्यांच्यासोबत जर ह्या गोष्टी केल्या, त्यांना वाचून दाखवली पुस्तकं. पुस्तकं वाचून दाखवण्याचा फार मोठा इम्पॅक्ट होतो बरं का. हे जाणीवपूर्वक केलं पाहिजे आणि त्या वाचनामुळं होतं. यामध्ये प्रवीण दवणे नावाचे जे लेखक आहेत त्यांना मी नतमस्तक करतो. कारण त्यांनी जे काही लेखन केलं फार मोठा आमच्या मुलांवर. आता आपण शिक्षकांवर येऊया किंवा पुस्तक वाचणारा शिक्षक हीच सर्वात मोठा प्रेरणा आहे. मुलांसाठी वर्गामध्ये असेल, शाळेमध्ये असेल, पुस्तक वाचणारा शिक्षक हा सगळ्यात मोठी प्रेरणा असतो.
आणि तो शिक्षक सर्वांना आवडतो, पुस्तक वाचणारा. मी हे गेले 21 वर्षे पाहतो आहे. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या पावलांमध्ये घुटमळतात मुलं. कारण आपल्या बोलण्यातून बघा तुम्ही आपल्या घरातही तुम्ही जर पुस्तक वाचत असाल, तर तुमच्या बोलण्याला, तुमच्या वाणीला एक गोडवा येतो. तुमच्यात एक संयम येतो आणि पुस्तकातले शब्द, पुस्तकातल्या ओळी, पुस्तकातली भाषा तुमच्या तोंडून जाते आणि तुमच्या सोबत मुलं घुटमळालेली असतात आणि मुलांना अशीच माणसं आवडतात. कुठल्याही वर्गात. मी तर असा नेहमी प्रयोग करतो, की नेहमी मी सांगत असतो गुरुजी लोकांना, की वर्गात तुम्ही गेल्याबरोबर नवीन समजा एखाद्या शाळेत गेला आहात आणि तुम्हाला 1 तास घ्यायचा आहे. तर वर्गात गेल्या-गेल्या 5 ओळखतात. आणि ऐकतात. पण तुम्ही जे जगतायत ना, त्यांना ते फार भावतं. सूचनांपेक्षा आपलं जगणं जास्त आवडतं त्यांना. त्यामुळं आपलं जगणं पुस्तकाने समृद्ध झालं पाहिजे आणि स्वतःचे अनुभव सातत्यानं विद्यार्थ्यांना, आपल्या घरातल्या मुलांना सांगितले पाहिजेत. तेवढ्या आणि मुलांना आपण लहान समजतो, की छोटे आहे त्यांना काही कळत नाही. याला काही समजत नाही आणि हे पुस्तक त्याला कसं समजेल? अजिबात या आपल्यातले जे गैरसमज आहेत ते काढून टाका. मला अनेक नेहमी म्हणायचे मी जेव्हा पुस्तकं वाचून दाखवायचो. नदिष्ट वाचून दाखवलं, रावण वाचून दाखवलं, राधेय वाचून दाखवलं, द अल्केमिस्ट वाचून दाखवलं, चीपर बाय द डझन नावाचं पुस्तक वाचून दाखवलं. त्यावेळेस मला अनेक लोकांनी म्हटलं, की "हे लहान-लहान मुलांवर कसं शक्य आहे? तुम्ही हे नाही काही" नाही. ज्यावेळेस मी ह्यांचे वाचक संवाद घेतले, या प्रत्येक पुस्तकावर काय वाचलं, असं मी वाचक संवाद घेतला. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, की या मुलांना लहान समजणं हे चूक आहे. कारण त्यांच्यापर्यंत ते पोहोचलंय ना, त्यावर ते व्यक्त होतायत. आणि शिक्षणाची खरी ओळख ही जेव्हा लेकरू बोलतं, व्यक्त होतं, त्यावेळेसच तुम्ही ते खऱ्या अर्थाने शिकतंय असं मला वाटतं. वाचलं आणि वाचून आनंद घेतला यात फरक आहे. पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तक वाचून आनंद घेतला यातला फरक आहे. केवळ वाचून बाजूला ठेवलं नाही. पुस्तक वाचून कायम त्याच्या डोक्यात सतत आलं पाहिजे. अहो, "एक भाकर तीन चुली" आम्ही जेव्हा वाचलं त्यावेळेस महिनाभर आमच्या डोक्यात तेच होतं. मुलं तेच सांगायची. त्यातलं जे प्रसंग आहेत तेच समोर यायचे. नदिष्ट वाचलं, नदिष्टही तेच तसंच. म्हणजे द अल्केमिस्ट नावाचं पुस्तक वाचलं, मुलांच्या डोक्यात तेच पुस्तक. आमच्या शाळेमध्ये पी-एस-आय मॅडम आल्या त्या कार्यक्रमाला आणि जेव्हा ते मुलांच्या वह्या बघितल्या आणि वाचलेल्या संदर्भातल्या पुस्तकांची नावं बघितली, तर ते म्हणले, "तांड्यावरच्या मुलांनी द अल्केमिस्ट वाचावं, चिपर बाय द डझन वाचावं." त्यांना फार आनंद झाला. मग जर अशी पुस्तकं खेड्यापाड्यातल्या मुलांना अ, वाचली, तर ह्याचं भविष्य फार मोठं आहे ना. म्हणजे या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत, जगलं पाहिजे आणि अनुभव फार महत्वाचा आहे आणि मुलांचं कुतूहल जपणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आम्ही आत्तापर्यंत मी तुम्हाला नाव वाचून दाखवले, द अल्केमिस्ट वाचला, तो छान आहे. चिपर बाय द डझन आहे. वाट तुडवताना हे पुस्तक तर इतकं प्रचंड आवडलं. आमच्या मुलांना वाट तुडवताना हे पुस्तक इतकं प्रचंड आवडलं. क्षमा असावी, पण मी हे काही पुस्तकांची नावं इथं दाखवतोय ना, हे नक्कीच कुटुंबात सर्वांनी बसून वाचावीत. म्हणजे वाट तुडवताना हे पुस्तक वाचून दाखवावं मोठ्यानं मुलांना. कारण उत्तम कांबळे नावाचा जो माणूस आहे, बाप माणूस, तो कसा मोठा होत गेला. वाचनानं त्याला कसं म्हटलं एक वाक्य तर इतकं आवडलं आमच्या मुलांना किंवा जेव्हा मी वाचत असतो, त्यावेळेस मी बेडकासारखं फुगत आहे की काय? असं मला वाटू लागलं मुलांना. ते वाक्य किती दिवस तरी. मला आता बी कधी-कधी म्हणतात, "सर मी काल पुस्तक वाचत होतो, तर मी बेडकासारखं फुगत आहे की काय?" असं वाटतं. असे अनेक मजेशीर प्रसंग मुलं सांगतात आणि नदीष्ट असेल, रावण असेल हे अशी अनेक पुस्तकं वाचली. लहान मुलांसाठी आवर्जून आणखी एका पुस्तकाचं मी इथं नाव घेत आहे. चंदू काका नावाचं पुस्तक जर तुम्ही मुलांना घरी वाचून दाखवलं पालकांनी, चंदू काका नावाचं अ, निलीम कुमार खैरे नाव आहेत लेखक आणि ज्योत्स्नाचं प्रकाशनाचं ते पुस्तक आहे. इतकं छान आहे ना, इतकं सहज त्यांनी विज्ञान त्यामध्ये गुंफलंय ना,
विज्ञान. आता विज्ञान वाचनाकडे येतो मी. केवळ कथा, कविता किंवा ललित या पुस्तकांमध्ये तर मुलांना छान वाटतंच ते. पण त्यासोबत विज्ञान कशा पद्धतीनं सहज मुलांच्या गळी उतरवता येईल, याचं उदाहरण म्हणजे चंदू नावाचं पुस्तक आहे. आम्ही अनेकदा वाचलं ते. आणि ते पुस्तक जरूर वाचा आपण सगळ्यांनी. आणि वाचनाच्या या भागाकडे येत असताना पुढे एक मला आणखी सांगायचं आहे आवर्जून, की केवळ आता ज्या पद्धतीने आपलं चालू आहे, यापूर्वी 28 जणांनी हे पुष्प वाचनाच्या संदर्भात असतील, वेगवेगळे विषय असतील समजा, त्या अनुषंगाने जे गुंफले असतील, तर त्यावेळेस आपण फक्त व्याख्यान न राहता, त्यातून आपण बरचसं काही घेऊन गेलं पाहिजे, असं मला वाटतंय. आणि हे प्रयोग सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं किंवा शाळेतलेच नाही, तर आपण कुटुंबातले घरच्या माणसांनी सुद्धा हे प्रयोग आपण करायला काही हरकत नाही. आज पूर्वी खूप सारे मुलांची संख्या असायची घरामध्ये. आज 2 मुलं आणि कुटुंब छोटंसं कुटुंब आहे. तर छोट्याशा कुटुंबात सुद्धा या गोष्टी आपल्याला सहजपणे करता येतील. अ, उद्याची ही जी काही मुलं आहेत, ही फार महत्त्वाची आहेत. वाचनाच्या संदर्भातील हे ज्या काही गोष्टी आहेत, त्या आपण सातत्यानं समजून घेतल्या पाहिजेत. आता या बी-एड कॉलेजच्या महाविद्यालयातील सरांनी अ, हा जो काही भाग घेतला, तर यातून मला बऱ्याचशा काही गोष्टी सांगता आल्या. गुरुजी तू मला ना आवडला या पुस्तकामध्ये मी एक केलेला एक प्रयोग सांगतो. वर्ग 1ली मध्ये जेव्हा ही मुलं आली, त्यावेळेस मी छोटी-छोटी पुस्तकं वाचून दाखवली आणि मग त्यांची एक डायरी बनवली, की आरोहीनं वाचलेल्या तिच्या आयुष्यातलं, जीवनातलं पहिलं पुस्तक. मग आता पहिल्या वर्गात मुलगा पुस्तक वाचेल का? तुम्हाला नवल वाटेल, की नाही. आरोही पहिल्याच वर्गात आली आणि तिनं कसं काय पुस्तक वाचू शकते? तर तिथं मला तिचं डोळे व्हावं लागलं, तिचं मन व्हावं लागलं. मला तिला वाचून दाखवावं लागलं आणि मी पुस्तक वाचून दाखवल्यानंतर आरोहीला व्यक्त करावं लागलं. मग तिनं स्वतःहून सांगितलं, की मला हे पुस्तक आवडलं, यातलं हा पात्र आवडला, मला हे छान वाटलं आणि मग त्याची एक नोंद केली, की आरोहीनं तिनं वाचलेलं पहिलं पुस्तक. बघा ही ह्या साध्या-साध्या गोष्टी आहेत. मग तिला लक्षात येतं, की मी पहिलीत हे पुस्तक वाचलं, एवढी पुस्तकं वाचली. पहिलीमध्ये 10 पुस्तकं वाचली. मग ते दुसरीमध्ये एवढी पुस्तकं वाचले. हे वाचलेल्या पुस्तकांची नोंदी वाढत जातात आणि संग्रहही पुस्तकं करू लागतात मुलं. हे तिथपासून जी काही बीज पेरलेलं आहे, ते बीज पुढं वाढत जाईल आणि एक मोठा वाचक तयार होईल. आणि बघा हल्ली आपण फार दुर्लक्ष करतो या गोष्टीकडं आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे. वाचन हा विद्यार्थ्याचा दागिना आहे खऱ्या अर्थानं. त्याचा तिसरा डोळा आहे असं म्हणता येईल. केवळ अभ्यासाची पुस्तकं वाचायला दिल्यानंतर मुलं कोरडी होतात हो. मुलांना कोरडं नाही होऊ दिलं पाहिजे. त्यांच्यात सातत्यानं तजेलता असली पाहिजे आणि अ, बोराडे सर सातत्यानं प्रत्येक महिन्यामध्ये आमच्याशी संवाद साधायचे. कोण काय वाचलं? कोणत्या मुलानं काय वाचलं? आणि सातत्यानं एक शिदोरी पाठवायची. केवळ माझ्याच घरी पाठीमागे जे दिसते ते ग्रंथ, समृद्ध ग्रंथ मला तर करता आलंच. पण या उपक्रमातून, वाचनाच्या माध्यमातून सातत्यानं ग्रंथांची आवक वाढत गेली आणि शाळेमध्ये सुद्धा एक उत्तम असं ग्रंथालय तयार झालं आणि त्या माध्यमातून आमच्या तांड्यावरल्या मुलांना सुद्धा अ, वाचनाच्या ह्या म्हणजे अमृत आहे त्याचं अ, अमृत प्राशन करता आलं, हे मला इथं आनंदाने सांगायचंय. आणखी एक उपक्रम बोलताना राहून गेला. पुस्तक भिशी नावाचा उपक्रम आम्ही राबवला मुलांचा. पुस्तक भिशी नावाचा उपक्रम. अ, त्याच्यात आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. जिंकू जिंकू आहे. त्यानंतर अमृतकण नावाचा हे जरूर करा. अमृतकण नावाचा उपक्रम आहे. घरामध्ये सुद्धा करता येईल. एक छोटीशी डायरी अशी मुलांना द्यायची आणि वाचलेल्या पुस्तकावर तुला जसं वाटतंय तसं लिही. पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, प्रकाशकाचं नाव आणि त्यामध्ये आवडलेले मुद्दे लिही. मग आम्ही शाळेमध्ये मुलांना ह्या वह्या करायला लावलेल्या आहेत. त्याला अमृतकण नावाची वही असं नाव दिलेलं आहे. आणि मग काय होतंय, अमृतकण वाटू या नावाचा उपक्रम आम्ही दर शुक्रवारी घेतो. म्हणजे दर शुक्रवारी अ, कल्याणीनं टिपलेले अनुभव अमृतकणच्या वहीत ती जमा करते. ती ईश्वरीला देते. ईश्वरी तिचे वही कल्याणीला देते. एकमेकांच्या वह्या वाचायला मिळतात. म्हणजे पुस्तकामध्ये जे काही आवडलेले कोट्स आहेत, वाक्य आहेत, ते मुलं त्यामध्ये टिपतात आणि ते आपल्या मुलांना देतात. म्हणजे अमृतकण आहे, अमृतकण वाटूया आहे. अ, ह्या अशा पद्धतीचे छोटे-छोटे उपक्रम आपण राबवू शकतो. आणि आता
ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे मी सगळं प्रचंड करता आलं. खूप काम. बघा लक्षात घ्या पृथ्वीवर आल्यानंतर अनेकांना अनेक पात्र दिलेली आहेत. आईला जसं तिचं पात्र दिलेलं आहे. डॉक्टरांना डॉक्टरचं पात्र दिलेलं आहे, ते चांगलं करतायत. गुरुजी म्हणून मला जे पात्र दिलेलं आहे, मी खऱ्या अर्थानं नशिबवान समजतो आणि 2006 ला जेव्हा मी नियुक्त झालो त्यावेळेसपासून मी समजतो, की माझ्या हाताला परीस चिटकवले आहेत. माझ्या ज्या लेकराला लागतील त्याचं सोनं झालं पाहिजे. ग्रेट. किमान माती तरी नाही झाली पाहिजे असं मला वाटतं आणि आणखी एक महत्त्वाचा फक्त तो काटेरी असतो. काटेरी आहे, पण तो सत्य आहे. मगा बोलताना मी बोललो होतो तसांशी गुरुजींनी स्वतः वाचायला सुरुवात केली पाहिजे. स्वतः अमृत प्राशन केलं पाहिजे आणि आई मिष्टान्न तुझ्यापेक्षा दुसरी मारू-मारू दूध पिता येईल. म्हणजेच गुरुजींचा स्तर तितक्या उंचीवर असला पाहिजे, असं मला या अनुषंगानं सांगायचंय. फक्त गुरुजीच नाही, तर घरातल्या आजी, आजोबा, पालक, आई-वडील यांनी सुद्धा हे विधानं आपल्या स्वतःला लागू केली पाहिजेत, की जर माझ्या मुलाला मला समजून सांगायचं असेल, माझ्या मुलासमोर माझं व्यक्तिमत्व तितकं उंच करायचं असेल, तर मला वाचावं लागेल. मी आज 4 म्हणजे डॉक्टर आह. साळुंखे सरांनी जसं म्हटलंय, की संसारामध्ये 4 भांडी कमी घेतल्या असत्या आणि 4 आता ग्रंथ जर मी घरी आणले असते. बघा वाया जात नाही कधीच. ग्रंथ कधीही वाया जात नसतात. ग्रंथ हे तुमच्यासाठीच असतात. म्हणून ग्रंथ घेऊया, वाचूया, अनेक संस्कार मुलांवर करूया आणि ते सहज करूया. मुलांना वाचायला लावण्यापेक्षा घरात वाचनाचं वातावरण तयार करूया आणि समृद्ध होऊया. यानंतर आपण प्रश्न उत्तराकडे जाऊया आणि त्यातून काही चर्चा आणखी घडून येऊया.